पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संतांचे अभाव निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे जाती संतांची आज पे निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विठाला पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्यमूर्ती विश्वसंत तुकोबरा यांचा हा 4 चरणाचा अभंग सेवेकरता उच्चारलेला आहे। या अभंगामध्ये विश्वसंत तुकोबराय संताच्या नामचिंतनामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती या संताच्या नामचिंतनामध्ये जीवाला सांगतात। उठाला हा युगपीठितडी भीमरथं ब्रह्मपुंडदिकाय धातुमनिन्द्रिः समागत्य तिष्ठं आनंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगकारू पांडुरंगकारू प्रथम नमना दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांच्या तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या काय माझी वाणी मानेल संतांसी रंजव चित्तासी आपुलिया विठाला 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तुमच्यासा प्रतिवर्षाप्रमाणे महान भगवत भक्त श्री संत भगवान बाबा त्यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ चालत असलेला प्रतिवर्षाप्रमाणचा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्रीमद भागवत कथा उपस्थित असलेले सर्व भाविक माता भगिनी तरुण मंडळी ग्रामस्थ भजनी मंडळी पंचकृषीतून येणारी सर्व वारकरी संप्रदायावर नितांत श्रद्धा प्रेम असलेली आपण मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध उपस्थित महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळी सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत असलेला आपला हा प्रतिवर्षाप्रमाणचा स्तुत्य उपक्रम नामयज्ञ आणि त्याच नामयज्ञातली आजची ही आपल्या सर्वांच्या वतीने माझ्यापर्यंत दिलेली सेवा आहे। विठाला सेवेकरता उच्चारलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे। या अभंगामध्ये महाराज संताच्या नामचिंतनामध्ये दुःख निवृत्ती आणि सुखप्राप्ती सांगतात।
जे फल भगवंताच्या नामचिंतनामध्ये जीवाला प्राप्त होतं, पण तेच फल तुकोबरा इथं संताच्या नामचिंतनामध्ये सांगतात. जे फल भगवंताच्या नामचिंतनामध्ये जीवाला प्राप्त होतो, तेच फल तुकोबराय संताच्या नामचिंतनामध्ये सांगतात. याचा अर्थ तुकोबरायांनी इथं एक प्रकारचा समन्वय साधला. तसा वारकरी संप्रदायामध्ये समन्वयाचे भेद, मतांतर, ओढाओढी नाही, जुळवाजुळव आपल्यात सर्व बाजूनी. इतर धर्माचा विचार वेगळा, इतर संप्रदायाचा विचार वेगळा, इतर पंथाचा विचार वेगळा आणि वारकरी संप्रदायाचा विचार त्यापेक्षा वेगळा आहे. कसा? 6 प्रकाराने समन्वय आपल्या संप्रदायामध्ये. किती प्रकाराने? 6 प्रकाराने. कोणता? सगुण निर्गुणाचं ऐक्य सांगणारी आपली परंपरा 1, देवदेवीचं ऐक्य सांगणारी परंपरा आहे 2, हरिहराचं ऐक्य सांगणारी परंपरा आहे 3, जीवशिवाचं ऐक्य सांगणारी परंपरा आहे, बोलत राहा ना तुम्ही काही, 4, देव आणि भक्त यांचं ऐक्य सांगणारी परंपरा आहे आणि देव आणि भक्त यांच्या नामचिंतनाचं एकच फल सांगणारी परंपरा आहे 6. विडाला लक्षात येण्याकरता तुम्हाला क्रमवार थोडक्यात सांगतो. 6 प्रकाराने समन्वय वारकरी संप्रदायामध्ये. तो इतर धर्मात नाही, इतर पंथात नाही, इतर संप्रदायातही नाही. तो फक्त ना फक्त वारकरी संप्रदायामध्ये समन्वय. भाऊ किती प्रकाराने? 6 प्रकाराने. बघा, सगुण निर्गुणाचं ऐक्य आपल्यात सांगितलं. इतर धर्माचा, संप्रदायाचा, पंथाचा विचार केला तर जगामध्ये एक वर्ग असा आहे, तो निर्गुणाला मानणार आहे. म्हणजे जे भगवंताचं मूळ स्वरूप आहे, ज्याला आपण सद चिद आनंदरूप म्हणतो, निर्गुण निराकार स्थितीत असलेलं शुद्ध ब्रह्मचैतन्य ते मानतात. पण जे सगुण रूप आहेत ना देवाची, सगुण अवतार, ते त्यांना मान्य. हे 10 अवतार मान्य नाही, 24 अवतार मान्य नाही. सगुण रूप ते कोणतंच मानायला तयार नाही. ते फक्त मूळ तत्व निर्गुण मानतात, पण सगुणाला मानत. दुसरा एक वर्ग असा आहे, ते सगुण रूप देवाची सगळी मानतात, पण मूळ तत्व निर्गुण मानत नाही. म्हणजे जे निर्गुण मानतात ते सगुण मानत नाही, जे सगुण मानतात ते. तिसरा एक वर्ग असा आहे, तो निर्गुणालाही मानतो आणि सगुणालाही मानतो दोन्हीला, पण दोन्हीत बेच मानतो. निर्गुण तत्व वेगळं आहे आणि सगुण तत्व. पण आपली संत परंपरा, आपलं वाङ्मय असे, नुसतं सगुण निर्गुणाला मानत नाही, तर सगुण निर्गुणाचं ऐक्य सांगते. बघा तुम्ही, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे. परंपरेने योगी, नैष्ठिक, ब्रह्मचारी, ज्ञानी आहे. पण तेच ज्ञानोबा आहे प्रत्यक्ष पांडुरंगाच्या समोर उभा राहून पांडुरंगालाच प्रश्न करतात, भगवान नेमकं तुला काय म्हणावं? सगुण म्हणावं की निर्गुण म्हणावं? भगवान पंढरीनाथाला ज्ञानोबा विचारतात, तुला सगुण म्हणावं की निर्गुण? निर्गुण रे तुझ सगुण म्हणोगी, निर्गुण रे तुझा म्हणोगे, निर्गुण रे सगुण म्हणोगे, निर्गुण रे तुझा सगुण म्हणोगी, निर्गुण रे तुझा सगुण म्हणोगे, निर्गुण रे सगुण म्हणोगे, निर्गुण रे सगुण म्हणोगे, निर्गुण रे निर्गुणा तू गोविंद रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे तुझा सगुण म्हणोगी, निर्गुण रे तुझा सगुण म्हणोगी, निर्गुण निर्गुण एक गोविंद रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे तुझा सगुण म्हणोगी, निर्गुण रे सगुण म्हणोगी, निर्गुण. काय
तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. भगवान म्हणतात माऊली तुम्हाला माझ्याकडे पाहिल्यानंतर काय म्हणा वाटतंय, सगुण म्हणा वाटतंय की निर्गुण. ज्ञानोबराय म्हणतात हेच तर काही कळत नाही, पण मला असं वाटतंय की सगुणही तूच आहे देवा आणि निर्गुणही तूच आहे. सगुण निर्गुण एकू, सगुणही तूच आहे देवा आणि निर्गुणही. आता इथं सगुण निर्गुणाचं ऐक्य सांगितलं का भेद सांगितला? ऐक्य सांगितलं. किंवा ज्ञानोबरायची दुसरी प्रमाण पहा. बापर कुमारदेवर सगुण निर्गुण रूप विटेवरी दाविले गुण रूप विटेवरी दाविले गुण रूप विटेवरी दाविले गुण बापर कुमारदेवर गुण रूप विटेवरी दाविले डोला रूप विटेवरी दाविले डोला रूप विटेवरी दाविले गुण. बापर खुमा देवीवरू सगुण निर्गुण रूप विटेवरी दाविली सगुण. सगुण निर्गुणाचा ठावा विटे पाव धरिला विटे पाव धरिला विटे पाव धरिला सगुण निर्गुणाचा विटे पाव धरिला विटे पाव धरिला निर्गुणाचा ठाव अर्थात दोन्ही उभय रूपाने एकच सांगितलं. आपल्या संतांनी वेगळं सांगितलं नाही. म्हणून माझा मुद्दा असा आहे सगुण निर्गुणाचं ऐक्य सांगणारी परंपरा आहे. म्हणून मी म्हटलं आपल्या समन्वय भेद नाही. मुद्दा क्रमांक 2 देवदेवीचं ऐक्य सांगणारी आपली परंपरा आहे. आजही समाज असा आहे एक वर्ग देवाला मानतो तो देवी मानत नाही, जे देवी मानतात ते देवाला मानत नाही. तिसरा एक वर्ग असा आहे तो देवालाही मानतो आणि देवीलाही मानतो. म्हणजे सप्त्यातच असतो जय हरी महाराज जय हरी आणि जत्रातही पुढंच असतो. हे असं धरा असं वडा म्हणजे डबल असतील लोकल दोन्हीकडे चालती तशी. तो दोन्हीलाही मानतो पण देव वेगळा आणि देवी असं मानतो दोन्हीला, पण दोन्हीत भेद मानतो. संत परंपरा दोन्हीचं ऐक्य सांगते. स्वतः भगवानही म्हणतात अर्जुना अरे मी कोणी अर्जुना वेगळा आहे असं नाही आणि देवी हे दैवत माझ्यापासून वेगळं आहे असं नाही. अर्जुना तू एक कर माझ्यात पाहतानाच तिला पहा कुणाला आणि तिच्यात पाहतानाच मला पहा. देवो देवी मीच पाही वेगळं नाही अर्जुना. हे भगवान सांगतात देवो देवी मीच पाही माझ्यात पाहताना तिला पान तिच्यात पाहताना. हे भगवंतांनी सांगितलं म्हणजे दोन्हीचं ऐक्य. आणि आपल्या साधू संतांनी वर्णन करताना देवीचं ऐक्य समजूनच वर्णन केलं, भेद समजून वर्णन केलं नाही. बघा आपण ज्या वेळेला पायी वारी करतो पायी वारी करतो ना कोणती हा कुठली का होईना. आता जे नियमाचे वारकरी असतात नियमाचे म्हणतोय मी ते भजन सोडून दिंडीत दुसरं काही करत नसतात. आणि जे नादवाद गेलेले असतात ते भजन करत नसतात, भजन ऐकत सुद्धा जेणेकरून भजन ऐकू येणार नाही एवढं पुढं चालतात. पापाचे कळप चला. आणि जे नेमाचे वारकरी असतात ते वाटचालीमध्ये भजन करताना तशी जी वाटचालीच्या भजनाची काकडा भजनाची परंपरा स्वानंद सुखनिवासी बंकट स्वामी महाराजांनी ती घालून दिलेली परंपरा आहे भजनाची. सकाळी दिंडी मार्गस्थ झाली काकडा भजन चालू होतं. पहिले 2 मंगलचरण होतात, नंतर काकडा आरतीचे अभंग होतात, भोपाळीचे 2 प्रकरणं होतात, वासुदेव आंधळा पांगळा मुका बहिरा जोगी, नंतर काही गवळणी, म्हणजे दुपारपर्यंतचं भजन येते. 16 तरी बरं आहे भोपाळे भाऊ, म्हणजे सगळे नियमाचे असतात. आता आम्हाला इकून चालावं लागतं ना या मार्गी. लय दिंडी आता वाड्या वस्त्यावरच्या दिंड्या झाल्या आमच्या परिसरात, गावागणित दिंडी. आणि सर्रास आता माईक येत प्रत्येकाच्या हातात दिंडीत. रथ नसला तर डुगडुगू का होईना त्याला. आणि अशा गवळणी म्हणतात छगन चौगुल्याच्या की वाटतं आता आपण दुसरा मार्ग धरावा का यांना काचाची नाणी गुलाबाचं पाणी पंढरपूरच्या रस्त्याने
नरकात जावं लागेल ना तसल्या गवळणी म्हणून. दुसरी काय व्यवस्था आहे? पंढरपूरच्या रस्त्याने काचाचे नाणी गुलाबाचं पाणी. चला आता तो प्रकार झाला. ते काय दुपारपर्यंत ते भजन, दुपारून ज्या वेळेला दिंडी मार्गस्थ होते त्यावेळेला वाराचे अभंग म्हणण्याची परंपरा आहे. नंतर काही निवडक, मग नाट, मग हरिपाठ, आली संध्याकाळ. आता हे नेमाचं भजन रोज तेवढंच भजन आहे. फक्त रोज भजन बदलं तर ते फक्त वाराच, नाही तर नेमाचं भजन वाटचालीतलं तेच भजन आहे. फक्त रोज भजन बदलतं. कोणतं? वाराचं भजन बदलतात. ती साधू संतांनी परंपरा घालून दिली. मला सांगा, शनिवार असेल तर वारकरी भजन अभंग म्हणतात. कोणाचे? मारुतरायाचे म्हणतात. रविवार आला की खंडेरायाचे म्हणतात. सोमवार आला की महादेवाचे म्हणतात. मंगळवार आला की जगदंबेचे अभंग वारकरी म्हणतात. म्हणजे ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ महाराज, निळोबराय यांनी ती घालून दिलेली परंपरा आहे. मी माझा मुद्दा असा सांगतोय, साधू संतांनी जे आदिमाया शक्तीचं जगदंबेचं वर्णन केलं, पण वर्णन करताना ते ऐक्य समजून वर्णन केलं, भेद समजून केलं. तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, हे वर्णन देवीचं केलं. तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, सावळी सुंदरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, तुझे पायी हो करी कृपा, हे जे वर्णन केलं, वर्णन कुणाचं केलंय? पांडुरंगाचं, देवीचं केलं ना वर्णन, पण ऐक्य समजून केलं. विटेवर उभा कोण आहे? भगवान आहे ना. तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, ती बाई आहे का? विटेवर उभा आहे ती कोण आहे? तुम्ही त्याच्यात ना. पण हा वर्णन देवीचं केलं. तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, सावळी सुंदरी हो करी कृपा, भक्त करुणा करी हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा. पुढं वर्णन करताना असं वर्णन केलं. पंढरपुरी राहिली डोळा पाहिली, संती देखिली वरुण विठाई, वरुण विठाई, तू सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. असं वर्णन केलं. वर्णन कुणाचे? जगदंबेचं केलं. पण देव देवीचं ऐक्य समजून वर्णन केलं, भेद समजून केलेलं नाही. किंवा इतरही प्रमाण आपण रोज म्हणतो. तुझ्या गोंधळाची दाटी व केलं. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी व आपण आषाढी कार्तिकीला जातो कोणाकडं? हा वर्णन तर देवीच आहे ना. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी वो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटीवो. आता कटेवर कर ठेवून कोण उभा आहे? वर्णन तर देवीच आहे.
उद बोला उद बोला उद बोला उद बोला कृष्णाबाई माऊलीचा वर्णन करताना सुद्धा संतांनी देव देवीचं ऐक्य समजून वर्णन केलं, भेद समजून वर्णन केलं नाही. म्हणून मी म्हटलं आपल्यात समन्वय भेद. चला मुद्दा क्रमांक 3, हरिहराचं ऐक्य सांगणारी आपली परंपरा आहे. तशा 2 परंपरा चालत आलेल्या आहेत पूर्वीपासून, शैव आणि वैष्णव, आणि भेदातच वावरत आल्या. हा म्हणजे काल सुद्धा सुटला नाही. काय भेद? काल सुद्धा सुटला नाही तो भेद. कोणता? शैव वैष्णवाचा. म्हणजे हा जे आले नाही ते त्याच्यामुळेच नाही आले. शैव वैष्णव हा तोच भेद आहे. विठाला 2 परंपरा चालत आल्या, शैव आणि वैष्णव. पण मूळ परंपरा जर पाहिली तर हा भेद शिल्लक नाही. भेद सुद्धा कुठपर्यंत असतो? आपण ज्या उपास्य दैवतेची उपासना करतो त्याचं यथार्थ ज्ञान झालेलं नाही तोपर्यंत केलेली सेवा, केलेली साधना भेदात अज्ञानातच असते. पण आपण ज्याची उपासना करतो त्याचं यथार्थ ज्ञान जीवनामध्ये झालेलं असेल तर भेद कुठला शिल्लक राहत नाही. मग कुठलाही भेद असू द्या, अज्ञान जोपर्यंत तोपर्यंतच भेद आहे. आता ह्या पूर्वीपासून परंपरा आहे. शैव आणि वैष्णव म्हटलं की गंध लावणार कसा, आणि शैव म्हटलं की हा सुद्धा भेदच आहे. हा सुद्धा काय भेद? कसा सांगतो तुम्हाला. परंपरेने भेद मानला नाही तो. जगद्गुरु तुकोबर आहे, बोलत राहा जरा. शैव परंपरेचे का वैष्णव? तुकोबर आहे कोण्या परंपरेचे? वैष्णव परंपरेचे. पण तुकोबर आहे म्हणतात आम्ही भेद मानत नाही, तुम्ही मानू नका. हरिहरा भेद नाही. काय म्हटलं? हरिहरा भेद नाही, नका करू वाद करीत बसू नका. एक एकाचे हृदयी गोडी साखरेचे. हे कोणाचं मत आहे? तुकोबरायचं. चला पुढं. ज्ञानोबराय असताना वैष्णव परंपरेतले संत आहेत, ज्ञानदेव वैष्णव. पण गुरु परंपरा सांगताना तिथून सांगितली आदिनाथ गुरु, किंवा ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातही वर्णन करताना म्हणतात ना आदि गुरु शंकरा लागो निशिष्य परंपरा. गुरु परंपरा सांगताना आदिनाथ भगवान शंकरापासून सांगितली, असताना वैष्णव परंपरेतले म्हणजे भेद नाही. चला, नामदेव महाराज तर हे पांडुरंगाचे लढीवाळ भक्त आहेत. नामदेव महाराज म्हणतात आम्ही वेद मानणार आहेत. आम्ही काय मानणार आहेत? वेद मानणार आहेत. हा संप्रदाय सुद्धा, वारकरी संप्रदाय हा वेदबुधीत संप्रदाय आहे आणि वेद मानणार आहेत. आपली मूळ परंपरा तिथून आहे ना. मग वेदानेच या दोन्हीत भेद मानला नाही, मग आपण मानणं योग्य का योग्य? म्हणजे नामदेव महाराज म्हणतात आम्ही वेद मानणार आहेत, हा संप्रदाय वेदबुधीत आहे, आणि वेदाने या दोन्हीत भेद मानला नाही. ते नामदेवरायचंच प्रमाणे नामा म्हणे दोन्ही असती एकरूप. नामदेवराय म्हणतात नामा म्हणे दोन्ही असती एक रूप. विष्णू तोची, शिव शिव तोची. आणि वेदाच्या संबंधाने उच्चारलेलं प्रमाणे विढाला विष्णू तोची, शिव शिव तोची. विष्णू वेदाने निर्धार हाती केला, वेदाने निर्धार हाती केला. शिव शिव तोची, विष्णू वेदाने निर्धार वेदाने निर्धार. वेद या दोन्हीतील भेद मानत नाहीत. वेद दोन्हीला एकच मानतो. नामदेवराय म्हणतात आम्ही सुद्धा दोन्ही एकच मानतो, आम्ही भेद मानत नाही. चला, शांतीब्रह्म एकनाथ महाराजाचा विचार केला तर नाथ महाराज म्हणतात जगामध्ये, महाराष्ट्रात नाही, जगात प्रत्येक जण नवविधा भक्तीपैकी कुठली का होईना एखादी भक्ती करतो. किती प्रकारची भक्ती? 9 प्रकारची नवविधा भक्ती आहे. नवविधा भक्तीपैकी तुम्ही आम्ही प्रत्येक जण कुठली का होईना एखादी भक्ती करतो. आणि ही भक्तीची परंपराच मूळ जगाला कुणी दाखवली असेल तर नाथ महाराज म्हणतात ती भगवान शंकरांनी दाखवली. भक्तीचा सोहळा शिवे दावी याला डोळा, सकळा सकळा भक्तीचा सोहळा शिवे दावी याला. म्हणजे भक्तीची परंपरा जगाला कोणी दाखवली? भगवान शंकरांनी. चला पुढं.
आणि नाथ महाराज म्हणतात आतापर्यंत जे जे वैष्णव झाले, आतापर्यंत जे जे वैष्णव झाले त्याच्यातले आपण कलियुगामध्ये म्हणतो ज्ञानदेव वैष्णव, म्हणजे सर्व वैष्णवातले मोठे वैष्णव कोणाला म्हणतो आपण? ज्ञानोबरायला म्हणतो. पण नाथ महाराज म्हणतात ज्ञानोबरायच्याही अगोदर जे जे वैष्णव झाले त्या सर्व वैष्णवातले शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, एका जनार्दनी वैष्णवा, जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव शिरोमणी. ऐका, सर्व वैष्णवातले शिरोमणी वैष्णव कोण आहेत? ऐका, भगवान शंकरच मूळ पहिलेत. कोण? आता प्रमाण सांगितलं ना, वैष्णव. भगवान शंकर मूळ कोण आहेत? वैष्णव. मग भगवान शंकरच जर वैष्णव आहेत तर आम्ही शैव वेगळे आणि तुम्ही वैष्णव वेगळे. हे दुकान नाही, टपरी टाकायला सुद्धा जागा नाही. पहिले वैष्णवच भगवान शंकर आहेत, पहिले वारकरी भगवान शंकरच, पहिले नामधारकही भगवान शंकरच ना. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणजे पहिले नामधारक तेच, पहिले वैष्णव तेच, पहिले वारकरी सुद्धा तेच. ऐका, म्हणजे संत परंपरा त्या दोन्हीत भेद मानत नाही. याच्यापेक्षा सांगू, ते दोन्हीच एकमेकात मानित नाहीत. कोण? भजन करी रामपूजी सदाशिव. म्हणजे भगवान शंकर अखंड भजन करतात. कोणाचं? रामप्रभूचं. रामप्रभू त्यांची काय करतात? पूजा करतात. ज्या वेळेला जगन्मातेचं हरण केलं, मारुतरायाने जाऊन शोध केला, लंकेवर स्वारी करण्याकरता जाण्याचा निश्चय झाला. नळ नीळ जांबुवन सुग्रीव हनुमंतराय सगळी सर्व सेना घेऊन दरकोस दर मुक्काम करत भगवान प्रभू रामचंद्र समुद्र तटाकापर्यंत गेले. आता पैल तीराला जायचं, तो अथांग भरलेला आहे. काय पैल तीराला जायचं कसं? मग ठरलं, निर्णय झाला, करायचं तयार. आता काय पूल म्हणल्यावर गडकरीच्या काळात आले येते पूल बांधाय. हा, काय ठरलं तयार करायचं? सेतू तयार करायचा ठरला. आता सेतू तयार होऊपर्यंत ज्या ठिकाणी वास्तव्य केलं त्या स्थानाला रामेश्वर असं म्हणतात. ते 4 धामापैकी एक आहे आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. तिथं 2 शिवलिंग आहेत. एका शिवलिंगाची स्थापना स्वतः रामप्रभूंनी केलेली आहे. तिथं सेतू तयार होऊपर्यंत वास्तव्य केलं. त्यावेळेला स्वतःला पूजन करण्याकरता स्वतः शिवलिंगाची तिथं केली काय स्थापना केली. कथाभाग मोठा आहे, सांगून वेळ नाही घेत. मुद्दा असा आहे, त्या शिवलिंगाची स्थापना केल्यानंतर त्याला ते नाव दिलंय. कोणतं? रामेश्वर. रामेश्वर नाव दिलं. विधी झाला, भव्य दिव्य विधी झाला. पण त्याच्याबद्दलही कुजबूज करणारी माणसं तिथं जवळ होती. आणि ते प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक युगात असतातच. आता काल एवढा मोठा सोहळा झाला तरी काहींना मळमळ होतेच ना. होतेच ते वाच 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 बोलणार, हाय तेवढी पुन्हा घालून घेणार, राहिलेली थोडी. विढाला विढाला
आणि कुजबूज जवळचीच माणसं करीत असतात. दुखणं सुद्धा जवळच्याच माणसाला असतं गोपाळे भाऊ. हो बाहेरच्याला काही नसतं, जवळच्याला दुखत. बरोबर नेमच तो. आणि बाजूला जाऊन कुजबूज, समोर येऊन तर काही डेरिंग लागत. बाजूला कुजबूज कुजबूज सुरू झाली. अरे शिवलिंगाची स्थापना केली आणि नाव त्याला रामेश्वर. बाजूला बऱ्याच काळ बाजूला गुपचूप गुपचूप चर्चा झाली. नंतर आले समोर. रामप्रभूला म्हटले आम्हाला काही ते योग्य वाटलं. काय शिवलिंगाची स्थापना, नाव त्याला रामेश्वर. रामप्रभूने सांगितलं बाबा नावात काही भेद मानण्यासारखं काही, रामेश्वर नाव भेद मानण्यासारखं नाही. नाही पण म्हटले आम्हाला ते पटत. झालंय ते सगळं योग्य आहे पण नाव ठीक. हा असंच आहे ना. 500 वर्षांनी का होईना पण प्राणप्रतिष्ठा झालीच, मंदिर उभा राहिलंच. पण काळात कोणाच्या झालं ही दुःख आहे. दिवस उगाला पाहिजे त्याच्याशिवाय विश्वाचा व्यवहार चालणार नाही. पण कुणाच्या कोंबड्याने बाग दिल्या उगाला हे दुखणं असतं. आलं ध्यानात. शिवलिंगाची स्थापना केली पण रामेश्वर नाव त्याला योग्य वाटत. रामप्रभूंनी सांगितलं अरे त्या नावात भेद मानण्यासारखं काहीच. मग ज्यांना शंका होती त्यांनी विचारलं रामप्रभूला रामेश्वर नावाचा अर्थ काय. त्यावेळेला रामप्रभूने रामेश्वर नावाचा अर्थ सांगितला. त्या शिवलिंगाजवळ उभा राहून रामाचा जो ईश्वर तोच हा रामेश्वर. काय सांगितलं. रामाचा जो ईश्वर तोच हा रामेश्वर. आता काही शंका, पण तरी शंका खोरगडी असतात ना, ते कानेच वाढतात. किती समजून सांगितलं ना, अरे बरं नाही, जळणं बरं नाही, वाद करणं बरं नाही. हा तुमची तयारी नाही दुसऱ्या काय जळता असंच आहे ना. खरं नाही थांबले तिकडे आणि थांबत नसतात बरं नास्तिक माणसं. नास्तिका द्यावा या तोंड आणि वेदाचे गाडे बंड. वेद थकला नास्तिकाला तोंड द्यायला. आपली काय कथा, आपली काय कथा. मग ती टोळीची टोळीच निघाली इथून. पुढून मुंबईतून नाही, रामेश्वरावर. भगवान शंकर जिथं भजन करत बसले होते तिथं गेले, नमस्कार केला आणि भगवान शंकराला जाऊन सांगितलं भगवान रामप्रभूने आपल्या शिवलिंगाची स्थापना केली. भगवान शंकर म्हणतात चांगली गोष्ट आहे, आणखी एक नवीन शिवलिंग स्थापन झालं, चांगली गोष्ट आहे. नाही म्हटले ती चांगली गोष्ट आहे पण का नाव त्याला त्यांनी रामेश्वर दिलंय. भगवान शंकर म्हणतात ठीक आहे, रामप्रभूला जे योग्य वाटलं असेल ते त्यांनी दिलं असेल. नाही म्हटले पण आम्हाला काही ते योग्य वाटलं नाही. नाही. भगवान शिवजी म्हणतात रामप्रभूंनी स्थापना केली, त्यांना योग्य वाटलं असेल ते त्यांनी दिलं असेल. आता मी माझाही काही त्याच्यात नाही. पण म्हटले शिवलिंगाची स्थापना झाली, चांगली गोष्ट आहे, पण नाव रामेश्वर योग्य वाटत नाही. मग भगवान शंकर म्हणतात ज्यांनी स्थापना केली, ज्यांनी नामकरण विधी केला त्यांनाच विचारायचे तुम्ही माझ्याकडे काय आली, मी काय करू शकतो. नाही म्हटले ते तर सगळं उरकूनच इकडं आलोय ना. मग म्हटले त्यांनी काय सांगितलं, त्यांनी सांगितलं रामाचा जो ईश्वर तोच हा. बरं म्हटले मग काय होतंय. नाही म्हटले ते काही योग्य वाटलं, तुम्ही सांगा त्याचा अर्थ काय होतो. मग भगवान शंकरांनी अर्थ सांगितला रामच आहे ज्याचा ईश्वर तोच रामेश्वर. का नाही बसलं धोरण. हा भगवान शंकर म्हणतात रामच आहे ज्याचा ईश्वर तोच रामेश्वर. रामप्रभू काय म्हणतात रामाचा जो ईश्वर तोच. म्हणजे रामप्रभू भगवान शंकराला स्वतःचा ईश्वर मानतात आणि भगवान शंकर रामप्रभूला स्वतःचा ईश्वर मानतात. ते दोन्ही एकमेकात भेद मानत, संत परंपरा भेद मानत नाही, संप्रदाय भेद मानत. मग ज्याला मानायचं असेल त्याला त्याची
ठीक आहे, आता पुढं नाही काही म्हणत. म्हणजे हरिहराचं ऐक्य सांगणारी आपली परंपरा आहे, भेद सांगणारी परंपरा नाही. म्हणून मी म्हटलं आपल्यात समन्वय भेद नाही. मुद्दा क्रमांक 4, जीव शिवाचं ऐक्य सांगणारी आपली परंपरा आहे. इतर धर्मामध्ये इतर पंथामध्ये जीव हा जीवच राहतो आणि देव हा देवच राहतो. हा, पण आपली परंपरा अशी सांगते, आपलं संत वाङ्मय असं सांगते, आपली ग्रंथ संपदा अशी सांगते, जीव हा जीव आहे. पण कुठपर्यंत? जोपर्यंत जीवनामध्ये काही साधना जीवनामध्ये घडलेली नाही तोपर्यंत जीव हा जीव आहे. जोपर्यंत देहाचं तादात्म्य सुटलेलं नाही, अहम देहास्मी ही वृत्ती जोपर्यंत आहे, म्हणजे देहाचं तादात्म्य आहे, देहाचं तादात्म्य सुटलेलं नाही, जीवनामध्ये काही साधने घडलेली नाही, तोपर्यंत जीव जीवच आहे. पण जीवनामध्ये काही साधना घडलेली असेल आणि देहाचं तादात्म्य जर सुटलेलं असेल, म्हणजे अहम देहास्मी ही वृत्ती जर संपलेली असेल तर जीव जीव राहत नाही, जीव जीव राहत नाही. मग उरला उरे सरे. मग शिल्लक काय? उरला उरे. आणि देहाचं तादात्म्य सुटलं तर मग जीव जीव राहत नाही. तुका म्हणे कैजी कोठे जीव, नंतर प्रमाण लागतात. अर्थात जीव शिवाचं ऐक्य सांगणारी आपली परंपरा आहे. म्हणून मी म्हटलं आपल्यात समन्वय. मुद्दा क्रमांक 5, देव आणि भक्त यांचं ऐक्य सांगणारी आपली परंपरा आहे. भेद सांगणारी परंपरा. अवतार कार्य भिन्न असेल, कार्य भिन्न असेल, अवतार वेगळा असेल, पण देव आणि संत वेगळे नाही. दोन्ही उभयता रूपाने देवते संत, देवते संत निमित्ताच्या प्रतिमा, निमित्ताच्या प्रतिमा, निमित्ताच्या प्रतिमा. देवते संत, देवते निमित्त त्या. देव आणि संत वेगळे आणि रोज आपण त्याची प्रमाण म्हणतो, ऐकतो. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय वेगळे आणि भगवान परमात्मा वेगळा का? दोन्ही एकच. महाविष्णूचा सखा माझा तुकोबराय म्हणे ज्ञान रामेश्वर भट्ट तुका विष्णू नाही नाथ महाराज. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा. म्हणजे नाथ महाराज वेगळेत आणि भगवान परमात्मा वेगळा नाही, दोन्ही एकच. तुकोबरायनी भगवान परमात्मा दोन्ही, ज्ञानोबरायनी भगवान परमात्मा दोन्ही एकच. देव भक्त पण तुका म्हणे नाही भिन्न, भिन्न नाही. तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव, भक्त तोची देव, देव भक्त, भक्त तोची देव. भिन्न भेद भाव, भक्त तोची देव, देव तोची भक्त. संतानी देव दोन्ही कसे आहेत? एकच आहे, एकच आहेत. म्हणून मी म्हटलं आपल्यात समन्वय. हा म्हणा.
तेच समन्वय. ठीक आहे. मुद्दा क्रमांक 6. देव आणि भक्त एकच आहेत, भेद. ठीक आहे महाराज, मानतो आम्ही. तुम्ही सांगताय देव आणि भक्त दोन्ही एकच आहेत. आतापर्यंत पण महाराज प्रत्येक येणारा वक्ता, कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार आलेल्या तळागाळातल्या समाजाला सांगतोय, संसारिक लोकाला, तुम्ही काही कठीण क्लिष्ट कठोर साधना संसारिक माणसाला करणं शक्य नाही. मग प्रत्येकजण म्हणतो अन्य काही साधन करता नाही आलं तर किमान भगवंताचं नामस्मरण तरी करा. त्याचं फलही सांगितलं. हरिमुखी पुण्याची गणना. म्हणजे मुखाने नामस्मरण केलं तर एवढं पुण्य प्राप्त होतं. कोणाचं नामस्मरण केल्यानंतर? भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर. हरिमुखे पुण्याची गणना. मुखाने भगवंताचं नामचिंतन केलं तर एवढं पुण्य प्राप्त होतं की त्या पुण्याची गणना सुद्धा करता येत एवढं पुण्य प्राप्त होतं भगवंताच्या नामचिंतनामध्ये. आणि तुम्ही ताता लोकाला सांगता देव आणि संत आहेत, कसे? एकच आहेत. मग भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर एवढं अगणित पुण्य प्राप्त होतं आणि तुम्ही सांगता देव आणि संत एकच आहेत, तर तुमच्या संताचं नामचिंतन आम्ही केलं तर तेवढं पुण्य प्राप्त होईल का? जे भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं तेवढं पुण्य संताच्या नामचिंतनामध्ये प्राप्त होईल का? तुकोबराय म्हणतात तुला तेवढं पुण्य हवंय का? पुण्य हवं असेल तर घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता पुण्यवंत भाव, बाबा भाव, पुण्यवंत भाव, पुण्यवंत माझी वाचा तुझी, वाचा तुझी ले घे माझी वाचा. हो घेता सज्जनाची नावे, सज्जनाची नावे, माझी वाचा तुझी, माझी वाचा तुझी. महाराज म्हणतात तुला पुण्य हवंय का? तेवढंच पुण्य संताच्याही नामचिंतनामध्ये प्राप्त होईल. पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे, घेता पुण्यवंत व्हावे. संताच्या नामचिंतनामध्ये मनुष्य पुण्यवंत होतो. आणि एक लक्षात ठेवा, इतरवंत होण्यापेक्षा पुण्यवंत झालेलं इतरवंत होण्यापेक्षा पुण्यवंत झालेलं बरं. आता इतरवंत होऊ नये असं माझं मत नाही. मला सांगा, धनवंत व्हावं की होऊ नये? आता इतक्या गाढपणात म्हणल्यावर का व्हायचे तुम्ही धनवंत? लोक रात्रीचं झोपत नाही धनवंत होण्यासारखं. धनवंत व्हावं, होऊ नये असं नाही. तो सुद्धा 4 पुरुषार्थापैकी एक आहे. पण त्या धनवंताला काही दूषण लागेल असं धनवंत होऊ नये. धनवंत व्हावं पण दूषण लागेल असं होऊ. गुणवंत व्हावं की होऊ नये? व्हावं की व्हावं, होऊ नये असं नाही. मग गुण कुठलाही असतो. वाजवणं हा कलेतला कोण आहे? गायन करणं हा कलेतला गुण आहे. उभा राहून शब्द पांडित्य करणं हा सुद्धा कलेतलाच एक गुण आहे. किंवा इतर क्षेत्रातला कुठलाही गुण असू द्या, गुणवंत व्हावं. त्याला समाजामध्ये मान, मान्यता, प्रतिष्ठा सगळं काही आहे. गुणवंत व्हावं, पण त्या गुणवंताला काही दूषण लागेल
असलं गुणवंत होऊ नाही नाही. वारकरी गुणवंत व्हावं, रंगील गुणवंत होऊ नाही. का नाही तर मग त्या गुणवंताचे लोक नाव घेतात. सुंदर गातो, लय भजन सुंदर म्हटलात, आवाज चांगला आहे. दुसरा म्हणतो भजन चांगला गातो रे, गातो चांगला पण तो घेतो वाटतं. कसं काय आंबट वास येऊ लागला, पेतो काय ना चांगलं. आता हे भूषण आहे का दूषण आहे? दूषण आहे. भूषण नाही, गातो चांगला पण घेतो म्हटलं तर दूषण आहे. हा, वाजवणं चांगलं आहे म्हटले, सोलो तयार आहे, पण भूषण नाही, दूषण आहे. लक्षात ठेवा. आणि इतर क्षेत्रातला गुणीजन घेणारा असला तरी, म्हणजे संप्रदाय सोडून गाणारा असला इतर स्टेजवरचा, त्यांनी ठीक आहे घेऊ दे. पण अभंग चाल म्हणायला जर येत असला तर उद्धार नाही व्हायचा, त्या भोसडीच्या नरकात जावं लागेल. वेगळी व्यवस्था नाही. ज्ञानोबर तुकोबर आहे, नाथ महाराज या संताचे अभंग म्हणजे ती वेदवाणी. कोणती वाणी? ते भजन ओंगळवाणे. भजन ते ओंगळवाणी, नरका जाणे. चुके ना. अर्थात वेगळी व्यवस्था नाही. दुसऱ्या गाणे म्हणताना तिकडं असला तर चालणार नाही, इकडं चालणार नाही. भजनात नाही, कीर्तनात, हरिपाठात, दिंडीत चालणार नाही. मी कशा करता सांगतो, गुणवंत व्हावं पण त्याला दूषण लागेल असं होऊ, धनवंत व्हावं पण दूषण असं लागेल असं होऊ नये. त्यापेक्षा आपलं पुण्यवंत झालेलं, कारण पुण्यवंताला दूषण कधीच लागत नाही. गुणवंत व्हावं पण दूषण लागेल असं होऊ नाही, हे माझं मत नाही. तुकोबराय म्हणतात, गुणवंत केलो दोष माझे प्रजापोटी बळा कसा तुषारा तुषारा माझे प्रजापोटी बळा कसा तुषार. आम्ही बी म्हणतो, तुम्ही डरकळे हल्ल्यावर जरा वेगळं वाटतं. आम्ही तर रोज म्हणतोच ना, विठाला विठाला. आता फॉरेस्टात, जंगलात सगळेच ओरडत येतात आपल्या मापाने. कोणता प्राणी, कोणता पशु ओरडत नाही सगळेच. पण वाघ आणि डरकाळी मारल्यावर जरा हा, म्हणजे अरण्यात जंगलात असल्याने वाटतं का नाही. तसं तुम्ही आता एक तर आता कसं असतं, संप्रदायातली मोठी माणसं आहेत, महाराष्ट्रभर नाव आहे त्यांचं. एक तर भेटच कधी होती, 2 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, कधी कधी वर्षांनी, 6 महिन्यांनी, वर्षांनी भेट होती. मग कधी कधी ती डरकाळी ऐकली तर जरा ऊर्जा येते ना आपल्याला बी. विठाला गुणवंत केलो दोष जाण्यासाठी, माझे मज पोटी गुणवंत व्हावं पण त्याला दूषण लागेल असं गुणवंत होऊ नये. त्यापेक्षा आपलं पुण्यवंत झालेलं बरं. आणि पुण्यवंत, पुण्यवान होण्याकरता तुकोबराईंनी एकदम सोपं साधन सांगितलं. तुम्ही संताचं नामचिंतन करा आणि पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनाची, सज्जनांची नावे घेता पुण्यवंत व्हावे. तुम्ही संताचं नामचिंतन करा आणि पुण्यवंत व्हा. ठीक आहे महाराज, सोपं सांगता तुम्ही. संताचं नामचिंतन करा आणि पुण्यवंत व्हा. पण तुकोबराय, संताचं नामचिंतन करा आणि पुण्यवंत व्हा असं फक्त तुम्ही आम्हाला सांगता का? तुकोबराय, तुम्ही बी कधी कधी संताचं करता नामस्मरण. नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी, वाचा तुटी, नेघे माझी 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 वाचा तुटी.
संत होण्याकरता संताचं नामचिंतन करा म्हणता, पण तुकोबराय तुम्ही कधी करता का कोणाचं संताचं नामचिंतन? तुकोबराय म्हणतात आमची परंपरा अशी आधी केली मग सांगितली, ही संत परंपरा आहे. आपली परंपरा अशी फक्त लोका सांगे करणे नाही. लोक कीर्तनकार प्रवचनकार कथा करायला माग नाव का ठेवतात भाऊ? का ठेवतात? त्याचं कारणच ते जसं बोलतं तसं जर ते वागत नसलं तर लोक त्याला नाव ठेवणार. तो कीर्तनकार असो प्रवचनकार असो नाही तर कथाकार असो, लोक सोडीत. त्याचा नेमच आहे ना. आपण उभा राहून कीर्तनामध्ये जो समाजाला उपदेश करतो तो जर आपल्या अंगी जीवनामध्ये बांधलेला नसेल तर सांगण्याचा अधिकार नाही. ब्रह्मज्ञान भरोवरी सांगे आपण न करी, सांगे आपण न करी, सांगे आपण न करी. ब्रह्मज्ञान भरोवरी सांगे आपण न करी, सांगे आपण हरी ब्रह्मज्ञान भरोवरी सांगे आपण न करी, सांगे आपण न करी, सांगे आपण न करी. ब्रह्मज्ञान भरोवरी सांगे आपण न करी, न करी. फक्त लोकाला सांगणं करणं थू त्याच्या तोंडावरी. मग लोक थुतू करणार. आणि माझं वेळ नाव तशी नविली वैखरी वाणी फक्त शिनली सांगता सांगता केलं काही काहीच नाही. नेम तो आहे ना. आपण वारीचं महत्व लोकाला सांगतो उभा राहून. मग सांगणारा वारीला गेला हा तर नेम आहे ना. आपण लोकाला वारीचं प्रत्येक वारीचं महत्व सांगायचं म्हणजे सांगणारा प्रत्येक वारीला गेला पाहिजे तर त्याला सांगण्याचा अधिकार. नाही तर वर्षभर अभंगे पेटेन आल्यानो संसारा जारे पंढरपुरा दिनाचा सोयरा पांडुरंग. आणि सगळ्या दिंड्या पालख्या 8 दिवस 10 दिवस 20 दिवस 25 दिवस महिनाभर दरकोस दरमुकाम करीत दशमीला तिथं पोहोचल्या. कुठं तरी हे लोकाचे दाव हाणतोय तिकडं प्रवचन. बापान ठेवलं का आल्यानो संसारान जारे पंढरपुरा? असं नाही चालत. आपण वारीचं महत्व सांगतो म्हणजे आपण वारीला गेलं पाहिजे. आई वडिलाच्या सेवेचं महत्व कीर्तनात आपण गाणे म्हणू म्हणू लोकाला सांगतो. मायेचा सागर बापाचा डोंगर हे आपण लोकाला सांगतो म्हणजे आपले मायबाप आपण सांभाळले पाहिजे. तर आपल्याला लोकाला तुम्ही सांभाळा म्हणण्याचा अधिकार आहे. आपले बहिणीकडे नेऊन घातले लोकाला गाणे म्हणू म्हणू सांगतो असं चालत तिकडेच मेले. हा म्हणजे नुसतं सांगणं वेगळं आणि स्वतः आपण जर आपले मायबाप आपल्या घरी असतील आपण सेवा करत असेल तर तुम्हाला अधिकारी लोकाला सांभाळा म्हणण्याचा. पण तुम्ही जर सांभाळीत नसेल आणि लोकाला सांगत असाल तर सांगण्याचा अधिकार मी याच्याकरता सांगतो. वारीचं महत्व लोकाला सांगायचंय म्हणजे आपण वारी केली. आई वडिलाच्या सेवेचं महत्व आपण लोकाला कीर्तनात सांगायचंय म्हणजे आपले आपल्याच घरी असले तर आपल्याला सांगायचा अधिकार आहे. वारकऱ्याचा नेम लोकाला सांगायचा आहे म्हणजे तो आपल्याकडे सुद्धा असला पाहिजे. ब्राह्मण म्हटलं की त्याला त्रिकाल संध्या. जो त्रिकाल संध्या करतो तोच ब्राह्मण, नाही तर मग त्याला ब्राह्मण म्हणा. ब्राह्मण नाही, जो त्रिकाल संध्या करतो तोच. तसं वारकरी म्हटलं की त्यालाही संध्या. काय वारकऱ्याची संध्या? हरिपाठ ही वारकऱ्याची संध्या आहे. हे लोकाला सांगायचं हरिपाठ ही वारकऱ्याची संध्या आहे. पण सांगणाऱ्याच्या हरिपाठ पाठ असला त्याने बी रोज केला म्हणजे सप्त्याला गेल्यापुरता नाही, घरी असल्यावर सुद्धा जो करतो नेमात काय संध्या म्हणून त्याला वारकरी असं. आता काही करतात पण सप्त्याला गेलं तर हरिपाठ करतात. हा नाही तर मग नाही. पुन्हा जेव्हा दुसरा सप्ताह लागन तेव्हाच करतात. पण जो नेमाप्रमाणे करतो तो आपल्या उद्धाराकरता करायचा आहे. तो लोक करता ती आपली संध्या म्हणून करायचा आहे. आणि जर हरिपाठ दिवसात केलाच नसेल आणि तो जर
खात असेल काय तर ते अन्न नाही, काही नित्य नेमाविन अन्न खायतो श्वान म्हटलंय. पण बऱ्याच मला वाटतं 30-40% कीर्तनकारांच्याच पाठ नाही काय. हा, कारण ते काही संस्थेतही राहिलं नाही, पाठशाळेत राहिलं नाही, कोण्या फडकऱ्यात राहिलं नाही, मोठ्याच्या सानिध्यातही राहिलं नाही. ते असेच कानात वायरी घातल्या, पाठ केलं आणि कीर्तनकार झालं. सांगितलं. आणि मग त्याला काय माहिती का आकडा कधी म्हणतात, पाठ म्हणतात का दुपारा म्हणतात, त्याला काय माहिती. त्याला फक्त ठराविक प्रमाण माहीत असतात. आलं ध्यानात. मी कशा करता सांगतो. संत परंपरा अशी नाही, आधी केले साधू संतांनी वारीचं महत्व आपल्याला सांगितलं. पण ते असं नाही म्हटले तुम्ही जात जा आषाढी कार्तिकीला बरं चुकू नका, असं नाही म्हटले. ते असं म्हणतात स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारुळी, म्हणजे आपण मिळून जाऊ, तुम्ही जात जा असं नाही सांगितलं. कारण थोरा मोठ्याचं अनुकरण करणारी आपली परंपरा आहे ना. इथं वडील जे जे तया नाम धर्म ठेविती रतीची अनुष्ठिती सामान्य सकळ, ही परंपरा आपली असल्यामुळं तुकोबाराय म्हणतात तुम्हाला संताचं नामचिंतन करा आणि पुण्यवंत व्हा. असं मी फक्त तुम्हाला नाही सांगत. संताच्या नामचिंतना विना माझी वाणी माझी वाचा एक क्षणभर सुद्धा त्याच्या तुटी घेत निघे. माझी वाचा तुटी, माझी वाचा क्षणभर सुद्धा संताच्या नामचिंतनामध्ये तुटी घेत. बरं, त्याचा परिणाम फलही सांगितलं. महालाभ भोकासाठी कशाचं फल येते? संताच्या नामचिंतनाचं. बघा, संताच्या नामचिंतनामध्ये पुण्यही प्राप्त होतं आणि संताच्या नामचिंतनामध्ये लाभही प्राप्त. महालाभ फुका. आता तो नामचिंतनातही लाभ प्राप्त होतो, तो त्यांच्या संगतीतही प्राप्त होतो. हे तो एक संता लाभ पायी. मग कोणता लाभ संताच्या नामचिंतनामध्ये प्राप्त होतो? पद्मनाभ जोडला पद्मनाभ दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला. संत दर्शनी हा लाभ. कोणता? पद्मनाभ हा लाभ आहे. संताच्या नामचिंतनामध्ये पुण्यवंतही मनुष्य होतो आणि जीवनामध्ये लाभही प्राप्त होतो. साधन फक्त संताचं नाम आहे. पुण्यही प्राप्त होईल, पुण्यवान होईल आणि जीवनामध्ये लाभही प्राप्त होईल. महाराज मान्य आहे, ठीक आहे, पटतंय. पण महाराज नुसतं पुण्य प्राप्त झालं, जीवनामध्ये लाभही प्राप्त झाला. पण तुकोबराय जीव म्हटलं की जीव हा अनादी कालापासून जन्म मरणाचं दुःख भोगत दुःख भोगत दुःख भोगत दुःख भोगत 84 लक्ष योनीची भ्रमंती करीत इथपर्यंत फिरत आलेला जीव आहे. त्या जीवाला नुसतं पुण्य प्राप्त झालं, नुसती लाभ प्राप्ती होऊन उपयोग नाही. महाराज जन्मजन्मांतरामध्ये जे भोगलेलं अनिवार्य दुःख आहे, त्या दुःखाचा परिहार होण्याकरता त्याच्या जीवनामध्ये त्याला खऱ्या अर्थाने विश्रांतीची गरज आहे. तुकोबराय जसं व्यवहार आहे तुमचा, शरीर आहे आपलं, शरीर जर थकलं, आता आपण शेतकरीच माणसं आहेत, दिवसभर शेतावर काही कामधंदा करण्याकरता मनुष्य गेला, 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत शेतात कष्ट केलं, थकवा येतो का नाही? आळस येतो, थकतं कोण? शरीर थकतं. संध्याकाळी घरी येताना असं बारीक चेहरा करून येतो ना, घरी आल्यानंतर चहा, हातपाय तोंड धुतो आणि नंतर घेतो. मग घरी काय चहाच घेईन ना, चहा घेतो. चहा घेतल्यानंतर थोडासा आळस कमी होतो ना, कारण त्या पावडरमध्ये पत्तीमध्ये उत्तेजकता आहे ना. चहा घेतल्यानंतर त्याला थोडंसं फ्रेश झाल्यासारखं वाटतं, बसतो टेकून. स्वयंपाक झाल्यानंतर जेवतो आणि काय त्याचा रोजचा नियम असेल 8 तास 10 तास 12 तास झोपायचा, तेवढं झोपून घेतो. बरोबर. सकाळी उठून स्नान झालं, पुन्हा चहा घेतला की एकदम फ्रेश. बरोबर.
मग दुसऱ्या दिवशी स्नान झालं, चहा घेतला, फ्रेश झाला, म्हणजे काल दिवसभर जेवढं काम केलं होतं तेवढं दुसऱ्या दिवशी पुन्हा करायची त्याची, आहे का नाही? मग दिवसभर कष्ट केल्यानंतर शरीर थकतं ना, मग थकलेल्या शरीराला सुद्धा गरज असते कशाची? विश्रांतीची. मी जीवाबद्दल बोलतोय. जीव हा अनादी कालापासून जन्म मरणाचं दुःख भोगत दुःख भोगत दुःख भोगत इथपर्यंत आलेला आहे. मग त्या जीवाला तुकोबराय नुसतं पुण्य प्राप्त होऊन, नुसता लाभ प्राप्त होऊन उपयोग नाही. तुकोबराय त्याला खऱ्या अर्थाने त्या जीवाला जन्म जन्मांतरातल्या भोगलेल्या दुःखाचा परिहार होण्याकरता त्याला खऱ्या अर्थाने विश्रांतीची विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, पाय संतांची अभाव, पाय संतांची अभाव, मेघे माझी वाचा तुटी, मेघे माझी वाचा तुटी, पायी संताची अभाव, पायी संताची महाराज म्हणतात निश्चित त्याला विश्रांती प्राप्त होईल. पण मग एक करावं लागेल, तुम्ही तुमचा भाव ठेवा. कुठं? पायी संताचिया विश्रांतीचा ठाव म्हणजे ठिकाण. कुठं? संताचे चरण, साधूच्या चरणावर तुम्ही तुमचा भाव ठेवा, निश्चित तुम्हाला विश्रांती प्राप्त. आता त्याचा दोन अर्थाने विचार करायचा. साधूच्या चरणावर तुम्ही तुमचा भाव ठेवला तरी तुम्हाला प्राप्त होईल काय? विश्रांती प्राप्त होईल. आणि साधूच्या मुखातून बाहेर पडलेल्या वचनावर जरी तुम्ही तुमचा विश्वास ठेवला, भाव ठेवला, मग ती ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, भागवत असेल, जे संत वाङ्मय, तुम्ही त्याच्यावरही तुमचा भाव ठेवला तरी तुम्हाला निश्चित विश्रांती प्राप्त होईल. आता तुम्ही आम्ही तर सामान्य जीव आहेत भाऊ. आपण कोण आहेत? जीव आहेत. एक लक्षात ठेवा, देवाला ज्यावेळी गरज पडली कशाची? विश्रांतीची, त्यावेळेला देवाला तिथं यावं लागलं. कुणाजवळ? नाम भेण देवा चला तया नाम भेण देवा चला तया विश्रांती घ्यावया कल्पवतीरा, विश्रांती घ्यावया कल्पवरीरा. नामा थकलोय मी नामा, मला गरज आहे रे नामा. कशाची? विश्रांतीची. मग नामदेव महाराज म्हणतात, देवा तुला विश्रांतीच घ्यायची असेल तर कुठं थंडगार हवेच्या ठिकाणी जायची काही गरज? विश्रांतीचे स्थान संताची माहेर, संताचे माहेर ते हे अलंकापूर भूमीवरी. भूमीवरी विश्रांतीच घ्यायची असेल तर चल ना मग तिथं. नामा म्हणे देवा चला विश्रांती घ्यावया कल्पवरी. घ्या तिथं विश्रांती. आता भगवंताला जर तिथे विश्रांती प्राप्त होते तर आपल्याला नाही का होणार? एक लक्षात ठेवा, देवाला विश्रांतीची गरज वाटली तरी देव येतो. कोणाजवळ? संताजवळ. देवाला सुखाची गरज वाटली तरी देव येतो. सुखाकारणी देव वेडावला वैकुंठ सोडोनी. संत मग सुख प्राप्ती करता आणि विश्रांती करता देव जिथं ज्या साधूजवळ येतो. मग तुकोबराय म्हणतात, तुम्ही तर सामान्य जीव आहेत ना, आपल्याला नाही का प्राप्त होणार विश्रांतीचा ठाव म्हणजे ठिकाण? पायी संताची या. ठीक आहे महाराज, पडते, सोपं आहे. महाराज शंका एकच आहे, काय? तुम्ही सांगता देव आणि संत आहेत,
कसे? एक देव आणि संत एकेत. भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं ते संताचं नामचिंतन केल्यानंतरही प्राप्त होतं. पण महाराज भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर जसं पुण्य प्राप्त होतं तसं भगवंताचं नामचिंतन केलं की पापही हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्र. म्हणजे भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर पुण्यही प्राप्त होतं आणि पापही जातं. तुकोबाराय म्हणतात अरे देव आणि संत एकच म्हटल्यानंतर प्रक्रिया तीच ना, कभिगळी थोडीच आहे. जसं भगवंताच्या नामचिंतनात पुण्य प्राप्त होतं आणि पाप जातं तसं संताच्या नामचिंतनातही पुण्य प्राप्त होतं आणि पाप जातं ना. तू का म्हणे बाबे तू का म्हणे बाबे जाती संताची ले घ्या माझी वाजा तुझी ले घे माझी वाजा जाती संताची आजवे जाती संताची आजवे देगे माझी वाजा तुझे देगे माझी वाजा तुझे. तुकोबाराय म्हणता संताच्या नामचिंतनातही पाप जाईल, शंका नाही. तुका म्हणे पापे जाती संताचिया जपे. म्हणजे भगवंताच्याही नामचिंतनात पाप जातं, संताच्याही नामचिंतनात पाप जातं. पण तुकोबाराय तुम्ही म्हणता तुका म्हणे पापे आणि काय होती जाती. पण भगवंताच्या संबंधाने असे एक प्रमाणे जळतील पापे. हे भगवंताच्या नामचिंतनात नुसतं जात नाही, दुसरं प्रमाण सांगतोय जन्म जन्मांतरातलं पाप भगवंताच्या नामचिंतनात काय होतं जळतं. आणि एक लक्षात ठेवा, जळालेलं परत येत, गेलेलं येऊ शकतं, पळालेलं गेलेलं येऊ शकतं, पळालेलं, पण जळालेलं परत येत काय येतं. पण तरी अजून लोक म्हणतात आलं, काही इकडं नाही येत परळी भागात. असं का असं येतं का नाही. जळालेल्या पोटाला इथं का म्हणतात ते, कारण ते भागाभागात फरक आहे ना. काही भागामध्ये म्हणतात पोटी आलं, काही भागात म्हणतात म्हातार पोटाला आलं. हो म्हणते. तिकडं नाशिक भागामध्ये नावकरी आला म्हणतात. हो येतं का म्हातारी माघारी. पण अजून अंधश्रद्धा लोकात आहे. आता पहिलंच 2 वाजूस्तर बिगर तुकड्याचं ताणलेलं म्हातार कायला काशी करायला येईन माघारी. कशाला येईल मरायला माघारी. ती माघारी बिगारी यायची व्यवस्था नाही. जरा संत वाङ्मय बघा, कीर्तन ऐकतो आपण, प्रवचन ऐकतो, व्यवस्था अशी ज्यांनी आयुष्यभर पुण्य केलंय. काय केलंय? आयुष्यभर पुण्य केलं असलं तर त्याला स्वर्गात भोग भोगण्याची व्यवस्था आहे. ज्यांनी आयुष्यभर जीवनात पापच केलं त्याला नरकात पचायची व्यवस्था आहे. ज्यांनी ज्ञान प्राप्त करून घेतलं त्याला मुक्त व्हायची व्यवस्था आहे.
जो आज्ञानीच राहिला त्याला 84 लक्ष योनीची भ्रमंती फिरावी लागते, पुनरपी जननम पुनरपी. पण ती 84 लक्ष योनीची भ्रमंती आहे ना, एक एक योनी मग लागे. आणि म्हातारं गेलं 2-4 वर्षांनी पुन्हा नातवाच्या पोटाला, पुढच्या पंचवार्षिकला तर माघारी उगवलं. अशी व्यवस्था नाही. पण तरी लोक म्हणतात आलं. बघा तुम्ही, अंधश्रद्धा अजून लोकांनी सोडलेली. मोठा परिवार आहे, 2-4 भावाचं मोठं कुटुंब आहे, श्रीमंत पार्टी. म्हातारही अजून आहे, 110 वर्ष जगलं म्हातारं. म्हातारं तब्येतीने चांगलं आहे, मोठा परिवार, श्रीमंत परिवार. 110 वर्ष म्हातारं जगलं म्हणजे म्हाताऱ्याच्या डोळ्यात एकता सगळ्या नातवांचे नातींचे सुद्धा झाले. काय हा. पण एक दिवशी म्हाताऱ्याला अचानक आला, गेलं म्हातारं. म्हातारं गेल्यानंतर 6 महिन्याने त्याच्या नातवाला मुलगा झाला. आता ते 1-2 महिन्याचं लेकरू झालं, सारखं रडायचं. का रडतं त्याला सांगता येत, आईला काही कळत, डॉक्टरला नेलं तर त्याच्याकडे काही मेळ लागत, ते प्रयत्न करत. आता का रडतात लहान लेकरं? आईच्या आहारात खाण्यात जरी बदल झाला तरी त्याचा परिणाम होत असतो. कोणावर रडतात ते लेकरं? या डॉक्टरकडे त्या डॉक्टरकडे असं 2-3 वेळा नेलं पण गुण काय आला. पण त्या घरामध्ये ती म्हातारी होती ना, त्या गेलेल्या म्हातारीची म्हातारी, तिने सांगितलं, पुरे हो एवढं 2-3 वेळा डॉक्टरकडे नेलं, गुण नाही. त्या अर्थी या लेकराला दवाखान्याचं दुखणंच, त्या अर्थी त्याला बाहेरचं. ठीक आहे, बाहेरचंच ठीक आहे. मग म्हातारी आता गावापासून लांब वस्ती होती ना मळ्यात, तिने सांगितलं मी गावात जाऊन पाहते. आता प्रत्येक गावात 4-2 त्या महिला असतात पाहणाऱ्या. आता कोणत्या संस्थेत अभ्यास केला नाही मला सांगता येणार नाही, पण पाहतात ते. आता ती म्हातारी एकदम थकलेली म्हातारी काठी टिकवीत गावात आली. आता जी पाहणारी बाई तिच्या घरी आली, तिने विचारलं, आत्या लय दिसा येणं केलं का? म्हटले आले, काही काम होतं. काय काम काढलं? अगं म्हटले आमच्या नातवाला मुलगा झाला, 1-2 महिन्याचं झालं, पण सारखं रडतंय, डॉक्टरकडे नेलं, गुण नाही. म्हणून पोरींला म्हटलं मी जाऊन येते हिच्याकडं. आता तिलाही माहिती लेकरं रडतच असतात, मला तरी काय डोंबलं माहिती का त्याच्यातलं. पण आता मला काही त्याच्यातलं समजत नाही, तर मग कमीपणा होईल ना. बसा म्हटली पाहते. आता त्यांनी ते बघायचं सामान काढलं बाहेर तिचं. म्हातारी पुढं बसली, ती इथं ती अशी माळ हलवती. आता त्या चॅप्टर बाया असतात बघणाऱ्या. माळ हलवता तिच्या लक्षात आला तर हे लेकरं रडतच असतात, पण या म्हातारीला काय सांगावं. माळ हलवता तिच्या लक्षात आलं 5-6 महिन्यापूर्वी यांचं म्हातारं. माळ हलवताच ती म्हटली, आत्या नाही रडायचं आता. कसं काय? आलं ना म्हटली माघारी. म्हातारी म्हणते, काय म्हातारं आलं काय? हो म्हातारचं आलं. म्हातारं आलं म्हटल्यावर म्हातारीचा एवढा मोठा जीव झाला जसं काही वारीहून माघारी आलाय. ती म्हणते बस आता चहा करते. तिला आता म्हातारीला चहा गोड लागतो. म्हातारीला वाटलं आता मी कधी वस्तीवर जाईल मळ्यात आणि कधी सुनाला नात सुनाला सगळ्यांना सांगन रिटर्न पार्सल आलेली. म्हातारी तुरु घेते. आता मोठा परिवार, काही 2-3 सुना, कुणी झाडलोट करतंय, कुणी कपडे धुतंय, कुणी स्वयंपाक करतंय. म्हातारी जवळ गेल्यावर लांबूनच म्हणू लागली, पुरी हो आता नाही रडायचं. कसं काय आजी? लाजती म्हातारी, सांगा ना सुद्धा. काय म्हातारा आलं काय? आलं ना म्हटलं. सगळ्याच परिवाराला आनंद झाला. कोण आल्यामुळं? आता त्या लेकराचं नावही तेच ठेवलं. काय शामराव, गोपाळराव, माणिकराव, काय असेल नसेल ते ठेवलं बुवा. ऐका, आता परिवार मोठा, लेकरही तेवढे ना. आता सगळ्यांनी त्याला आवाजावं बोलायचं. कोणाला? ते ज्यांना झालंय ना त्याच्या मायबापांनी आवाजावं बोलायचं, आजोबा आजीनी आवाजावं बोलायचं. आता ही पणजी म्हणजे त्या लेकराची नात्याने कोण लाग, ती म्हातारी या लेकराची कोण आहे? ती पणजी लागती ना. तिने सुद्धा आवाजावं बोलायचं. का? म्हातारा असल्यामुळं सगळ्यांनी आवाजावं बोलायचं. म्हणजे पूर्ण फॅमिलीला मान्य. हे कोण आहे? म्हातारा आलं. आता बहुतांशी लहान लेकरं असतात, ते सांभाळायचं काम म्हाताऱ्या माणसाकडेच असतं.
त्या लेकराच्या आईला सकाळी स्वयंपाक करणं, कपडे धुणे, झाडलोट करणे, बाकी काम असतात. मग लेकरं सांभाळायचं काम कोणाकडं? आता बरं मोठा परिवार म्हणजे लेकरही तेवढेच ना. ही त्याला चिमटा घेतंय, ती त्याला ढकलून घेतंय, ती त्याच्या हातातलं खेळणं घेतंय, सगळी राडारडी. बरं बाकीच्या लेकरांनी कुणी येड्यावानी केलं तर म्हातारी लगेच सपाटात बसीते ना, खवळ घप दिन मुस्काडात. पण त्याला खवळता येत नाही. बाकीच्या लेकराला म्हणता येतंय, खवळता येतंय, त्याला म्हातारा असल्यामुळं हाणता येणार ना, म्हातारीला खवळता येणार का म्हातारा असल्यामुळं. मग ती जरी येड्यावानी करायला लागलं तर म्हातारीने एवढंच म्हणायचं, अहो येड्यावानी करू नका तुम्ही. रडू लागलं तरी म्हातारीने तसंच म्हणायचं, अहो रडू नका तुम्ही, एवढंच म्हणायचं. हाणता येत नाही, खवळता येत नाही का. ऐका, म्हणजे पूर्ण फॅमिलीला मान्य. कोणाला ते म्हातारीलाही मान्य. मग आता सगळ्यालाच मान्य. नावं इतकेच ठेवलं, त्याला जे काही अण्णा, दादा, मामा, तात्या काय म्हणत होते तेच त्यालाही म्हणतात. कोणाला? लेकराला. मग सगळ्या फॅमिलीला जर मान्य म्हातारं माघारी आलं तर मग म्हातारीला सगळ्यांनी मिळून सांगावं, बाबा तू आता बुका नको लावू, हान कुकाचा टिकला. जमल का? जमल का कुकू लावायला? नाही, कुकू लावायला जमत नाही. मग म्हातारं माघारी आलं हेही जमत. एक लक्षात ठेवा, म्हातारं रुसून गेलं असतं तर माघारी आलं असतं, म्हातारं पळून गेलं असतं तरी माघारी आलं असतं. पण 1000-5000 लोका देखता सामन सरपणा जाळेलं म्हातारं कायला काशी करायली माघारी. हे माघारी यायची व्यवस्था नाही. आणि आलं तरी ते मानव होऊन त्याच घरी येईल असं नाही. त्याच्या कर्मानुसार त्याला येऊन भोगावी लागेल. कोणती त्याचं कर्म कसं आहे तशी. पुन्हा माघारी 6-4 महिन्यात तिथे यायची व्यवस्था. मी कशा करता सांगतो, गेलेलं येतं, पळालेलं येईल, रुसून गेलं तर येईल, पण जळालेलं परत येत नाही. इतकाच माझा मुद्दा आहे. तसं पाप सुद्धा गेलेलं परत येऊ शकतं, पळालेलं येऊ शकतं, पण जळालेलं पाप कधी येत नाही. जळतीलं पापे जन्म जन्मांतरातलं पाप. महाराज भगवंताच्या नामचिंतनात काय होतं? जळतं. भगवंताच्या नामचिंतनात नुसतं जात नाही, जळतं. आणि तुम्ही संतांच्या संबंधाने प्रमाण सांगितलं, तुका म्हणे पापे जाती संताचिया. पण तुकोबाराय म्हणतात, अरे देव आणि संत एकच आहेत म्हटल्यानंतर जसं भगवंताच्या नामचिंतनात जळतं तसं संताच्या नामचिंतनात सुद्धा पाप काय होतं? पायाच्या चिंतने करतील दोषी, जळतील राशी, पातकाच्या. संताच्या नामचिंतनात सुद्धा पातकाच्या राशीच्या राशी काय होतील? आता काही शंका? आता शंका? आता शंका नाही. पण एक शंका सांगा महाराज, संताच्या नामचिंतनामध्ये पुण्य प्राप्त होतो, संताचं नामस्मरण केल्यावर मान्य. आणि संताचं नामस्मरण केल्यानंतर पापही, पुण्यही प्राप्त होतं आणि पापही. पण महाराज हे पुण्य मिळवायचंय कशा करता आणि पाप घालवायचंय तरी कशा करता? ऐका, बरीच माणसं आजही आहेत कलियुगामध्ये, त्याला पाप पुण्य मान्य नाही, स्वर्ग नरक मान्य. ऐका, ठीक आहे, तो पाप पुण्य मानत नसेल, स्वर्ग नरक मानत नसेल, पण नास्तिकातला नास्तिक जरी असला तर त्याला सुख आणि दुःख तर मान्य. हे नास्तिकालाही सुख आणि दुःख मान्य आहे. ऐका, मग पुण्य मिळवायचं कशा करता? तर सुख प्राप्ती करता. पाप घालवायचं कशा करता? दुःख निवृत्ती करता, सुख प्राप्ती करता आणि दुःख निवृत्ती करता. पुण्य मिळवायचं आणि पाप घालवायचं. का? दुःखाचे भोग जीवनामध्ये येतात ते पापाने येतात. कशाने येतात? आणि सुखाचे जे भोग येतात ते पुण्याने येत असतात. कसे? बघा, आता काही चांगली माणसं आहेत, प्रामाणिक, माळकरी आहेत, परमार्थात आहेत, सतसत विवेकबुद्धीने जीवन जगतात, सगळं चांगलं आहे. पण तरीसुद्धा कधी कधी त्यांच्यावर दुःखाचा एखादा प्रसंग येतो. आणि मग जवळची माणसं म्हणतात, कसं काय घडलो? तुम्ही तर परमार्थिक आहेत, माळकरी, तुम्ही तर कोणाच्या आद्यामाद्यात नाही, कसं काय? ऐका, मग त्यावेळेला ते सांगतात, आमच्या उभ्या आयुष्यात आमच्या हाताने कुठलंच वाईट कर्म घडलेलं
तरी सुद्धा आमच्या वाट्याला हे दुःख आलं, याचा अर्थ आमचंच मागचं काहीतरी काय म्हणतात पाप. बरोबर, म्हणजे दुःख आलं तर कशाने? पापा. बरीच माणसं म्हणतात हे आमच्या वाट्याला आलं म्हणजे आमचंच मागचं काहीतरी पाप या रूपाने भोगावं. म्हणजे दुःखाचे भोग येतात तर कशाने? पापाने येतात ना. आलं ना लक्षात? दुसरा उलट मुद्दा पहा. चांगलं काही जीवनामध्ये घडलं तर माणूस सांगतो काय आपली कामाला आली. बरोबर. घरूनच येताना लावून आणली होती काय रिंगटोन. लवकर उर का असं आहे का? मग बरं आहे, कीर्तन करायलाच पाहिजे. नाही तर जाताना मला बुका लावून द्या तेवढा. चांगलं काही जीवनामध्ये घडलं तर माणूस पुण्यही सांगतो. एखादा भयान प्रसंग जीवनामध्ये आला कुठला तरी, त्याच्यात अनेक जण गेले आणि हात जर वाचला तर काय सांगतो? आता मध्ये बघा ना कोरोनाच्या काळामध्ये काही काही जे लाईनीत होते ना आत खाटावर, कधी कधी एक लॉटची लॉट गेला सगळ्यात, पण त्याच्यातून एखादा वाचला. मग ते बाहेर आल्यावर त्याला नंतर पुन्हा भेटतात ना मित्र परिवार नातेवाईक, कसं काय तू होता त्याच्यात? अरे माझा ते एवढा स्कोर होता ते सांगतं ना. आणि मी जिथं ॲडमिट होतो ना त्याच्यातलं काही वाचलं नाही, पण माझा एवढा स्कोर असून आपण कसं काय? अरे आपली काहीतरी म्हणजे चांगलं झालं तर कशाने? चांगलं काही झालं तर माणूस म्हणतो आपली काहीतरी पुण्य आहे कामाला, आणि वाईट काही जीवनामध्ये घडलं तर म्हणतो आमचंच मागचं काहीतरी. म्हणजे दुःखाचे भोग येतात ते पापाने येतात, सुखाचे भोग येतात ते पुण्याने येतात. बघा जीवनामध्ये चांगलं काही घडलं तर माणूस पुण्य सांगतो ना. चांगलं काही घडलं तर माणूस म्हणतो आपली पुण्य कामाला आली. एखाद्याने बांधला बुवा 50-50 लाखाचा, लगेच देतो टाकून पुण्य. आई वडिलाची एखादा ट्रकवर टाकतो, आई वडिलाची पुण्य, दादाची आजोबाजीची पुण्य लिहितो ना. असं कुणी लिहिलं का आम्ही 50 लाखाची गाडी घेतली आमच्या आई वडिलाचं पाप? लिहिलंय कुणी मागच्या काचावर? नाही. आम्ही हा कोटीचा बंगला बांधला हे आमच्या आजोबाजीचं पाप लिहिलं का कुणी? नाही लिहित. चांगलं काही घडलं तर आई वडिलाची पुण्य, आजोबाजीची, मामा मामीची, नाही का लिहित इकडं? म्हणजे इकडं लिहित नाही म्हणजे कोणत्या मामा मामीची लिहितात? ज्या मामा मामीचं पुरं गबाळ हाणलेलं आहे त्या मामा मामीची पुण्य सुद्धा लिहितात काही माणसं. आता ज्या मामा मामीने कपडे सोडून काहीच दिलं नाही त्याची काय पुण्य लिहिलं कोणी? पण ज्यांचा गबाळ हाणलेला आहे त्यांची लिहितात पुण्य. कुणी कशाची कुणी कशाची पुण्य लिहितं. इंदापूर तालुक्यात एक माणूस आहे, त्याच्याकडे जे जे काही आहे ना भाऊ, बंगला, ट्रॅक्टर असो, पिकअप गाडी असो, 4 व्हीलर असो, 2 व्हीलर असो, सगळ्यावर त्यांनी कांद्याची पुण्य लिहिली. कशाची पुण्य? आणि त्याचं सगळं जे चांगलं झालंय ते कशाने झालंय लिहिलं त्यांनी. आता आपण बंगल्याला वर शेवटच्या मजल्याला टोपी काढतो ना, म्हणजे जिन्याला, त्याने ते असं त्याला आकारच दिलाय आणि ते कलरही तसा दिला. वाटतं एवढा कांदा कसा तयार झाला असेल भाऊ. आता ठीक आहे, त्याचं त्यांनी बरं झालंय त्याच्यामुळे त्यांनी सगळी पुण्य त्याचीच लिहिली. कुणाची? माझा मुद्दा असा आहे, चांगलं काही झालं तर पुण्य लिहितो, पुण्याने झालं म्हणतो, आणि वाईट काही घडलं तर पापाने. मग ऐका, मग दुःख नकोय जीवनामध्ये तर पाप घालवा. दुःख राहणार, सुख हवंय जीवनामध्ये तर पुण्य मिळवा. पुण्याचं फले सुखाचे भोग आहेत आणि पापाचं फले दुःखाचे भोग आहेत. मग दुःख निवृत्ती आणि सुख प्राप्ती करता एक पवित्र, प्रभावी आणि सोपं साधन सांगितलंय ते संताचं नाम. जे भगवंताच्या नामचिंतनात फल प्राप्त होतो तेच तुकोबरा इथं संताच्या नामचिंतनामध्ये सांगतात. भगवंताचं भजन करा. उढो पार खुमाई, उढो पार खुमाई, उढो पार खुमाई, उढो पार खुमाई.
संताच्या नामचिंतनामध्ये पुण्य प्राप्त होतं, पापही जातं म्हणजे सुखही प्राप्त होतं, आणि संताच्या नामचिंतनामध्ये दुःखही निवृत्त होतं म्हणजे सुखप्राप्ती करता आणि दुःख निवृत्ती करता संताचं नामचिंतन तुकोबराय साधन सांगतात. मग कोणत्या संताचं नामचिंतन? तर जे वारकरी संप्रदायाला अभिप्रेत असलेले संत आहेत त्यापैकी कोणाचंही नामचिंतन करा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चांग बोधले शेख मोहम्मद एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चांग बोधले शेख एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव जप करा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चांग बोधले शेख मोहम्मद एकनाथ नामदेव. आणि जरा जास्त लांबट होत असला थोडा कट करतो मग, नाही तर मग हा म्हणा आपले फडकरी परंपरेत म्हणत होते नामया ज्ञानोबा एकोबा तुकोबा निळोबा. नाही तर हा 5 संताचा म्हणा. तो नसला जमत ज्यांची आपण पुण्यतिथी करतोय कुणाची, हा पहिलं भीमसिंह बाबा जप करायचे. भगवा जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा. भीमसिंह बाबाची चाल येते, बाबाचं भजन करायची. त्यांचा जप करा तरी पुण्य होईल, पाप जाईल. आणि इरविक त्याच्यापेक्षा आता कमी तर नाही करता येत. तर पहिल्या सगळ्या संतांचा सांगितला, पुन्हा 5चा सांगितला, पुन्हा नुसता बाबांचा सांगितला, नाही तर माऊलीचा करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली शब्दशार्थ मी आपल्या समोर ठेवला. जे योग्य आहे ते गुरुजनांचं आहे, मायबाप संताचं आहे. उपस्थित सर्व महाराज मंडळी, सर्वांच्या उपस्थितीत झालेली सेवा भगवंताच्या, मायबाप संताच्या, बाबांच्या चरणी ही सेवा समर्पित करून सेवेला याच ठिकाणी आपण पूर्ण विराम देणार आहोत.